दादा, काय झालं तुला? तू का रडतोयस? आईने सांगितले शहाणी मुलं रडत नाही, पण कधी कधी रडतात. मी पण रडते जेव्हा माझ्या बाहुलीला भाऊ होतो ना तेव्हा. तुझ्या बाहुलीला पण भाऊ झालाय? काय झालंय तिला? शमिका, कायमची सोडून गेली मला. शमिका नाव आहे तुमच्या बाहुलीचं? माझी शमिका एखाद्या गोड भावली सारखीच होती. साधीशी, नाजूक, पण मला दिलेलं प्रॉमिस तोडून गेली ती. मग तुम्ही तुमच्या भावलीची नीट काळजी घेतली नाहीत? हो, मीच नाही काळजी घेऊ शकलो तिची. म्हणून कायमची सोडून गेली मला ती. हसत नाही, बोलत नाही, नुसती रुसली माझ्यावर. आणि आता तिला म्हणू तरी कसं मी? आज रात्री जे काही झालं त्याच्यानंतर मी नाही म्हणू शकत असं काही. पण तेव्हा मला प्लीज एक चान्स दे, एक चान्स. तिला वाईट वाटेल असं मी काहीच नाही वागणार. एक चान्स प्लीज. मला माहिती असं केलेलं माणूस परत नाही येत, पण नुसते रिग्रेट्स राहतात. एकदा प्लीज, एकदा शमिकाला मला परत दे. आज संध्याकाळचीच तर गोष्ट होती. रुसली होती माझी बाहुली माझ्यावर. तुला मी किती वेळा सांगितलंय माझा नाहीये या गोष्टींवर विश्वास, पण मी ना करेक्ट म्हटलं होतं. तू ना एकदम हट्टी आहेस, कधीच ऐकत नाहीस. ठीक आहे अभि, तुझा नाहीये ना विश्वास, मी नाही तुला त्रास देणार. जाईन मी एकटी, येते आजी. खूप चिडायची माझ्यावर, सारखी रागवायची. मी तिला विचारलं तर म्हणायची रागावली नाहीये मी, दुखावले अभि. आज संध्याकाळी अशीच रागावून दुखावून एकटीच निघून गेली ती. साधारणतः संध्याकाळनंतर ही पूजा करता येऊ शकते. आज पौर्णिमा आहे, चांगला मुहूर्तही आहे.
1:12 तेव्हा सुरुवात करूया पूजेला. तू तुझ्या बाहुलीला का सोडून गेलास? मी माझ्या बाहुलीला कधीच सोडून जात नाही. मग तू का गेलास? नाही, मी तिला एकटं टाकलं. मी कधीच तिला एकटं सोडून जायचो नाही. तेव्हाही मी गेलो होतो तिच्या मागे मागे. शमिका, शमिका आणि शमिका. दुसऱ्या कुठल्याच विषयावर तू बोलू शकत नाहीस ना? बर, जा आता लवकर, नाहीतर ती रुसली असेल आणि देवाला सांगत असेल माझा होणारा नवरा कसा आहे. माझ्यावर विश्वास नाही, तुझ्यावर विश्वास नाही. पण तू पण चल ना. नको रे, या मोमेंटला तुम्ही दोघांनी एकत्र असणं ना जास्त इम्पॉर्टंट आहे. येते मी. तिची काळजी घे. हो, बघतो जरा मॅडमचा मूड कसा आहे ते. कधी कधी ना शमिका एकदम लहान मुलीसारखी वागते. डोंट वरी, सगळं नीट होईल. सगळं ठीक होईल मुली, काही काळजी करू नकोस. बरं, आपल्याला पूजेसाठी काही वस्तू लागतील त्या घेऊन ये. तांदूळ, नारळ, काही फुलं, हार, हळद, कुंकू, शेंदूर, तूप सगळं इथे आहे. प्रेम करायची माझ्यावर. माझी वेडुली होती ती. सारखं आमच्या दोघांच्या मध्ये कोणी येईल की काय अशी सारखी धास्ती असायची तिला. शेवटपर्यंत आज संध्याकाळी अशाच कारणामुळे चिडली होती ती माझ्यावर. मग ती परत रागवली तुझ्यावर? यद्मंगलम महेंद्रस्य प्राप्तिर्देव समागवे ऋषभेस्तु यजमानस्य दत्तेर्भवति मंगलम. ओम क्षीरोदरी समद्बुद्धा मध्यमाने महोदरो विष्णुः शिवप्रिया नित्यं तां त्र्यं भवन्तु नः. चंद्रादित्यो च धरणिर्विद्युत्तग्निर्देव च तमेव सर्वज्योतिषे आर्तिक्यं प्रतिगुह्यताम्. कल्याणं चिंतितं कार्यं चिंतितार्थमनरता देवद्विज प्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते. दत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. हे कोण? यांचा पूजेशी संबंध काय? नाही, हे माझ्याच बरोबर आहेत. या स्वयं सुकृतिनां भुवनस्य लक्ष्मी श्रद्धात्मजां कृतियां जयदेव विश्वं. कल्याणं चिंतितं कार्यं चिंतितार्थमनरता देवद्विज प्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते. तू कसं काय आलास इथे? तुझा विश्वास नाही ना या सगळ्या गोष्टींवर? पण माझा तुझ्यावर विश्वास आहे ना. म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास असला पाहिजे, राईट? हो, का नाही. मी तुला न सांगता तुझ्यापासून लपवून अशी एकही गोष्ट करत नाही. सो विश्वास तसाही पाहिजे आणि असाही. हो, मला न सांगता माझ्यापासून काहीही न लपवता सगळ्या गोष्टी करतोस तू. आणि तुझं म्हणणं या सगळ्यावर मी विश्वास ठेवायचा? एक मिनिट. शमिका, काय प्रॉब्लेम काय? मी पूजेला आलो नाही याचा हा राग नक्कीच नाहीये. हे बघ, काय ते स्पष्ट एकदा मला सांग.
खोटं बोललास तू माझ्याशी. जे काय घडलंय, जे काही घडत होतं ते सगळं लपवलंस तू माझ्यापासून. काय? काही काय? कशाविषयी बोलतेस तू? हे बघ, तू आणि अश्वती दोघंही खूप जवळचे आहात माझ्यासाठी. आणि तुम्हीच खोटं बोललात ना माझ्याशी. अश्वती सुद्धा. तिला मी विचारलं तू कुठे जाते, तर मला म्हणाली मी गार्डन मध्ये जाते. आणि तुझ्या घराच्या बाहेर बघितलं मी तिला. आणि तू सुद्धा. तुम्ही दोघं एकत्र आलात ना. मग मी विचारल्यावर मला वेगळे वेगळे आलात म्हणून का सांगितलं? तुझा विश्वास नाहीये या सगळ्या गोष्टींवर. मग आशुदीने दिलेला काळा धागा का बांधून घेतलास तू हातात? तुम्ही दोघे एकत्र आला होतात ना इथे. मग मला न भेटता ती इथून निघून गेली का? या सगळ्याचा काय अर्थ समजायचा मी अभिजित? शमिका, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ आम्ही. हे बघ, माझ्या डोळ्यांवर मला विश्वास ठेवायचा नाहीये. पण मी जे काही पाहिलं ना त्याचा दुसरा कोणताही अर्थ पटत नाहीये माझ्या मनाला. अभि प्लीज खरं सांग मला. अश्वतीला आवडायला लागलास का रे तू? तू तोच मुलगा आहेस का जो तिच्या आयुष्यात आला होता जेव्हा ती इंडियात आली होती? काय? तुझं डोकं फिरलंय? काय बोलतेस काय तू? हे असं फालतू कुठून आलं तुझ्या डोक्यात? सकाळपासून जे बघतेय ना त्यावरून आलंय माझ्या डोक्यात. कळलं ना? तू गिफ्ट दिलेली पांढरी साडी नेसले होते मी. लक्षात नाही आलं ना तुझ्या? सकाळपासून तुमच्यात जे काही चाललंय ना अभिजित, त्यामुळे हे सगळं. ओके, आय गेस आता मला सांगावंच लागेल आम्ही काय बोलत होतो ते. शमिका, आम्ही दोघंही तुझ्या वाढदिवसाविषयी बोलत होतो. प्लॅन करत होतो तुझा वाढदिवस कसा सेलिब्रेट करायचा. आणि आशू मला म्हणाली की तुला सरप्राईज द्यायचंय. तिला सांगू नको म्हणून नाही सांगितलं मी तुला. मला वाटलं ती तुझ्यामध्ये इन्व्हॉल्व होते, थोडीशी ओपन अप होते, थोडासा इंटरेस्ट घेते. मग राहता राहिला प्रश्न या धाग्याचा. आपलं लग्न लवकर व्हावं म्हणून आशू देवळात गेली होती. आणि तिथल्या पुजाऱ्यानं फक्त मला नाही तुला सुद्धा हा धागा दिलाय. पण अभि, आय एम सॉरी. चुकलं माझं. पण तू कधीतरी माझ्या बाजूने पण विचार कर ना. मी थकले रे आता. किती गोष्टींचं टेन्शन घ्यायचं मी. तुझ्यासाठी, तुझ्याशिवाय नशिबाशी भांडताना थकले मी आता. प्रत्येक वेळी कुणीतरी आपल्या प्रेमाच्या आड येतं. कधी परिस्थिती साथ देत नाही. दुसरं तिसरं कुणी आपल्या प्रेमाच्या मध्ये येते अशी पुसटची शंका जरी आली ना मला, तरी आतून हलते रे मी. बिथरून जाते. मग माझं मन थारावर राहत नाही. म्हणून वाटेल तो विचार करायचा. हे असलं काहीतरी करत राहायचं. शमिका, तू आजीच्या वयाची आहेस का? बुद्धीला न पटणारी व्रत, हे पूजा अर्चा, हे सगळं काय चालवलंय शमिका? मला माहिती आहे अभि, हे पूजा अर्चा करणं, व्रत करणं तुझ्या दृष्टीने दुबळ्या मनाचं लक्षण आहे. पण असं नाहीये. जेव्हा आपल्या जवळची, आपली कोणतीही गोष्ट आपल्या हातून निसटायला लागली असं वाटायला लागतं ना, तेव्हा कुठलंही कणखर मन अशा दुबळ्या वाटेला जाऊ शकतं. अभि बघ ना,
इथे आल्यापासून सतत प्रॉब्लेम सुरू आहेत. एक प्रॉब्लेम संपला नाही की दुसरा उभा असतो. मी हे सगळं नाही रे सहन करू शकत. हे बघ, तुझ्या आणि माझ्यामध्ये असलेला गैरसमज आपण दूर करू शकतो, पण ही प्रॉब्लेमची सिरीजच सुरू झाली. कधी जय आडवा येतो, कधी रिया मध्ये येते, कधी घरातले वडील त्याला नाही म्हणतात, तर कधी कधी कुंडलीतले ग्रह नको त्या स्थानी जाऊन बसतात. मी हे सगळं नाही सहन करू शकत अभिजित. हे बघ, बाकी कुठल्याही बाबतीत काही झालं ना तरी मी त्यातून बाहेर पडू शकते रे, पण तुझ्या माझ्या नात्याबद्दल काही वेळ वाकड मी नाही सहन करू शकत. कारण तुझ्याशिवायचं आयुष्य मी इमॅजिनच नाही करू शकत अभिजित. गोष्टी आपल्या हातात नसल्या ना की मन ज्याचा आधार शोधतं तो परमेश्वर. नशीब, पत्रिका, सुखाच्या मार्गात येणारे ग्रह किंवा सुखाच्या मार्गात येणारी माणसं, आपल्या राशीला लागलेली माणसं, या सगळ्याला ताब्यात ठेवू शकेल अशी एकमेव शक्ती. आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो ना, त्या प्रेमाला जिंकून देते ते माणूस आपल्याला मिळवून देणारी एक पॉझिटिव्ह एनर्जी. सगळीकडे जेव्हा निराशेचे काळे ढग जमा होतात ना, तेव्हा परमेश्वरावरची हीच श्रद्धा तुम्हाला आशेचा किरण दाखवते. तुमची इच्छा पूर्ण करणारी पॉझिटिव्ह एनर्जी आहे अभि. मला माहिती आहे, एक ना एक दिवस तुला ही गोष्ट नक्की पटेल. बघ तू, आणि तेव्हा तुला ही पूजा, प्रार्थना वयाला न शोभणारी आणि बुद्धीला न पटणारी अजिबात वाटणार नाही. माहिती आहे मला. बरोबर आहे शमिका. हे बघ, मी तुझ्या श्रद्धेचा मान राखतो, पण यात लॉजिक काहीच नाहीये. हे बघ शमिका, मी नास्तिक नाहीये, पण माझा या गोष्टीवर विश्वास नाहीये की जर आपण ही पूजा व्यवस्थित नाही केली तर आपलं लग्न सुरळीत नाही होणार. असं वाटतंय का तुला? मला नाही माहिती. मला फक्त एवढंच माहितीये की मला तू हवायस. आपलं लग्न व्हायला हवंय मला. आपल्या नात्यासाठी मी काही करायला तयार आहे अभिजित. काही, लॉजिकल, इलॉजिकल, काही. माझ्या बाजूने काही राहायला नको असं वाटतं मला. तुझं आणि माझं लग्नच होणार नाही याची भीती कायम असते मला. थकले मी या अनसर्टनिटीला. चल. मग तू तिचा हात धरून तिला कुठे घेऊन गेलास? प्रत्येकाला आपल्या प्रिय व्यक्तीला जिथे घेऊन जायची इच्छा असते तिथे. आज इथे याच लग्न मंडपात कोणाचं तरी लग्न झालं असेल. सप्तपदी घेत एकमेकांना नवरा बायको म्हणून त्यांनी स्वीकारलं असेल. याच अग्निकुंडासमोर एकमेकांपासून कधीही दूर न जाण्याची वचनं घेतली असतील. किती आनंदाचा दिवस असेल ना त्यांच्यासाठी. पण शमिका, लग्न आणि प्रेम या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. लग्न हा एक संस्कार आहे.
सामाजिक मान्यतेचा सोहळा आहे. कोणत्याही नात्याला रीतसर पद्धतीनं स्वीकारण्याची एक सुंदर पद्धत आहे. आणि तरीही तुला असं वाटत असेल की याच पद्धतीनं दोन माणसं एकमेकांची कायमची बांधली जाऊ शकतात, त्यांना समाजही विरोध नाही करू शकत. तुला जर असं वाटत असेल की सप्तपदी घेतल्यानं आपल्यामध्ये आयुष्यभर कोणीही येणार नाही, तर मी आत्ता या अग्निकुंडाला साक्षी मानून ही 7 पावलं तुझ्याबरोबर चालायला तयार आहे. ही 7 वचनं तुझ्याबरोबर घ्यायला तयार आहे. आहेस तयार? शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण. शमिका, मी तुला वचन देतो, आयुष्यभर तुझ्यावर मी असंच प्रेम करत राहील. जगणं आणि मरणं आता फक्त तुझ्याच बरोबर. मी तुला वचन देते अभिजित, आपल्या प्रेमावरचा विश्वास मी कधीही डगमगू देणार नाही. आत्ता या क्षणापासून आपलं दुसरं आयुष्य सुरू होतंय शमिका. या नव्या आयुष्यात मी तुला सगळ्या प्रकारची सुख देईन. मी तुला वचन देते अभिजित, मी तुझी प्रेरणा बनून, आधार बनून आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वादळात तुझी साथ देईन. मी वचन देतो शमिका, आपल्या दोघांच्या मध्ये मी कोणालाही येऊ देणार नाही. मी तुला वचन देते अभिजित, माझ्या शंकांना आपल्या प्रेमात कधीही जागा देणार नाही. आपल्यामधले कुठलेही वादविवाद, कुठलीही भांडणं ही आपण तिथल्या तिथे मिटवू. हाच आपल्या नात्याचा भक्कम पाया असेल. मी तुला वचन देते अभिजित, तुझी प्रिय माणसं, तुझ्या प्रिय वस्तू यांचा मी आयुष्यभर मान राखीन. तुझ्या नावडत्या गोष्टींना मी माझ्या आयुष्यात कधीच थारा देणार नाही. शमिका, मी तुला वचन देतो, तुझ्या श्रद्धेला धक्का नाही लावू देणार. तुझ्या इतक्याच गोड मुलाचं सुख तुझ्या पदरात टाकेन. आता या फेऱ्यात मी तुझ्या पुढे जाईन. मी तुला वचन देते अभिजित, आयुष्यात जेव्हाही मृत्यू येईल तेव्हा सगळ्यात आधी मी त्याला सामोरी तुला एकटीला नाही, मी तुझ्यासोबत सामोरं जाईन. आपल्यामध्ये कोणीही येणार नाही असं वचन दिलं ना मी तुला मगाशीच. आज या इथे हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला, या वास्तूला, परमेश्वराला साक्षी मानून आजपासून शमिका राजे
मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो. आजपासून तन मन प्राण यांच्यासह मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो. मी देखील या 7 वचनांचा, आपल्या नात्याचा, तुझा आणि या सोहळ्याचा आयुष्यभर मान राखीन. मी फक्त तुझ्याच बरोबर, तुझ्याच साठी जगेन आणि मरेन. मंत्री कर्मेषु दासी भोजेषु माता शयनेषु रंभा मनोनुकुलः क्षमा दरिद्री सद्गुणयुक्तः प्रियः धर्मपत्नी. शमिका, समाजासमोर नाही पण एकमेकांच्या दृष्टीने आपण पती पत्नी झालो आहोत. आता तुला ही भीती अजिबात वाटू देऊ नकोस की आपल्यामध्ये कोणीतरी येईल, तुला माझ्यापासून दूर नेईल. आपण रितसर लग्न करूच. देवाप्रमाणाच्या साक्षीनं तुझ्या गळ्यात मी मंगळसूत्र बांधेनच. पण तोपर्यंत ही सोन्याची चेन आपल्या या सोनेरी नात्याची खूण म्हणून तुझ्याकडे जपून ठेव. काळजी करू नकोस. माणसं, प्रॉब्लेम्स, अगदी मृत्यू सुद्धा आता आपल्याला वेगळं नाही करू शकत. सुगंधी सातले नवीन भाषा कोणती नजर काही बोलते साऱ्या सरिया माझ्याच पाशी चिंब तू होईना माझी या प्रियाला प्रीत कळेना. मग ती खुश नाही झाली? माझ्या भावला भावलीचं जेव्हा लग्न असतं ना तेव्हा मी खूप खुश होते आणि माझ्या भावला भावली सुद्धा खूप खुश होतात. रिअल लाईफ वाहतुकीपेक्षा खूप वेगळं असतं बाळा. खूप अवघड असतं. कसली गोड लाजतेस ग. असं वाटतं आत्ता तुला आईच्या समोर न्यावं आणि म्हणावं तांदूळ भरलं माप ठेव. लक्ष्मी आणली घरात. बरं, पण आता घरी कसं जायचं ते सांगणार आहेस का? कारण इथे कुठेही रिक्षा दिसत नाहीये मला. तू विपुलची बाईकही आणली नाहीयेस. हा, आणि मग मला गाडी हवी होती म्हणून मी गाडीही परत पाठवली. मी टॅक्सी किंवा रिक्षा काहीतरी बघतो. 2 मिनिटं वाट बघ. ओके.
थँक गॉड अभिने बघितलं नाही, नाहीतर इतका ओरडला असता ना. अशी कशी तू केअरलेस? तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? शमी 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 तू थांब. काय नाही होणार तुला. मी गाडी बघ. 2 मिनिटं. हा बाळा. 2 प्लीज 2 मिनिटं थांबा ना. प्लीज काय मी बघतो काहीतरी. बघा ना प्लीज काहीतरी बघा ना. गाडी नाही मिळते मला. फक्त मी काय मदत मिळते प्लीज. बघ ना माझ्याकडे. दादा दादा मी गाडी थांबवली आहे, तुम्ही तिला घेऊन या. शमी तुला काही होणार नाही. मी आहे शमिका. शमी शमी डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर इकडे. डॉक्टर डॉक्टर. अहो आरडाओरड करू नका, शांत राहा. हॉस्पिटल आहे. तिला इमर्जन्सी. तिला बघतो. प्लीज कीप सायलेन्स. शांत राहा तुम्ही प्लीज प्लीज. अरे बाप, ही ऍक्सिडेंट केस आहे ना. डॉक्टर माझी शमिका खूप रक्त गेले तिचा. टेम्पोने श्वास घ्यायला त्रास होतो. तुम्ही प्लीज बघा ना. प्लीज इमर्जन्सी आहे प्लीज. अहो ही हिट अँड रन केस आहे. पोलीस कंप्लेंट केली आहे का? हा नाही. पोलीस कंप्लेंट करा अगोदर. पोलीस आल्याशिवाय मी पेशंटला हात लावू शकणार नाही. अहो पण तोपर्यंत हिला काही झालं तर पोलीस जबाबदार राहणार का?
बघा फॉर्मॅलिटीज थांबवू शकतात, मृत्यू नाही थांबवू शकणार. तिला काहीतरी होईल. तुम्ही प्लीज काहीतरी करा ना प्लीज. सॉरी, फॉर्मॅलिटी पाळल्या नाही म्हणून मला काढून टाकण्याचा जबाबदार कोण? तुम्ही का पोलीस? हा. हॅलो मिस्टर प्रभू, आज इकडे? काय प्रॉब्लेम काय? हो काही नाही हो, रोजच आहे हे. पेशंटचे नातेवाईक धावपळ करत येतात. पोलीस केस आहे, आम्ही ऑपरेट करू शकलो नाही हे सांगितलं तरी वादविवाद करतात. हाच वेळ जर यांनी पोलिसात कॉन्टॅक्ट करण्यासाठी घालवला तर आम्ही वेळेवर उपचार करू शकतो. हे बघा डॉक्टर, हे सगळे माझ्या नात्यातले आहेत. तुम्ही प्लीज पेशंटला ताबडतोब ऍडमिट करून घ्या. जे काय फॉर्मॅलिटीज असतील ते मी पूर्ण करतो आणि पोलिसांचं वगैरे असेल ते मी मॅनेज करतो. तुम्ही ताबडतोब ऍडमिट करून घ्या आणि प्रोसिजर चालू करा. येस सर. पेशंटला ओटी मध्ये शिफ्ट करा आणि डॉक्टर नामजोशींना बोलवून घ्या. ओके.